रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड, वोटिंग कार्ड जमा करायचं, बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही. त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम 1000, 500, 1500, 2000 अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची. अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे. या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग ॲग्रेसिव्हली कारवाई का करत नाही? कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं, सांगावं लागतं, आरोपीचं नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते. मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे. त्याचं उत्तर मला काल परवा आलं. उत्तर आलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायच्या अर्धा तास आधी माझ्याकडे पत्र आलं. परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय? मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे. आणि मग जर निष्पक्षपातीपणे ही निवडणूक व्हायची तर कशी होईल? या संभाजीनगरातले पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का, हा माझा सवाल आहे. मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघात स्पेसिफिकपणे एका उमेदवाराला मदत होईल असं काम करतायत. काही आमचे शिवसेनेचे, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्त्यावर तडीपारीच्या नोटीस काढलेल्या आहेत, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षात 7 वर्षात कोणतेही गुन्हे नाही. शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते ज्याच्यावर 10 केसेस आहे, आत्ताचे आहे, मागच्या करंट, ते अशा तशा नाही आहे, गुंडागर्दीच्या आहे, जागा हडप करण्याच्या आहे, अशा केसेस आहे. त्याला कोणी तडीपारी नाही करत. आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तडीपारी करत. हे मी माननीय पोलीस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे. स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे. मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल. अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला असं वाटतं त्याला कोणी थांबवू शकणार नाही. परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी, लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा आहे. रात्री 16 लाख रुपये काहीतरी पोलिसांनी जप्त केले आणि तुमचा दावा काहीतरी 2 कोटीचा आहे, त्याबद्दलचं काय? हो, हे पहा, 1000 आणि 2000 रुपये सगळ्यांना द्यायचे. आधार कार्ड असे 10-20 मोहल्ल्यामध्ये 1000, 2,000 आधार कार्ड जमा झाले. ते 1000 आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले 2000 लावले तर किती होतात? असे किमान 10-20 ठिकाणी झाले. आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे. मी पोलीस आयुक्तांना थोड्या वेळाने फोन करून सांगेल या सगळ्या विषय. परंतु आमचे कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले आता, विशेषतः पडेगाव मिटमिटाचा कासंबरी दर्गा, कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे, प्रियदर्शनी नगर आहे, असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे. एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे 1,500 रुपयाची रक्कम दाखवलेली आहे. हा फक्त 1,500 रुपयाची
मला वाटतं हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे. याबाबत डीजी आणि सीपी आणि ईसी या सगळ्यांना काही पत्र लिहिणार आहे तुम्ही आता म्हणाले? आता लिहिल मी थोड्या वेळाने लिहिल, कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच 8 दिवसापूर्वी तक्रार केली. पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणेने जी पोलीस यंत्रणेची माझी तक्रार तीच चौकशी करणार, तर काय चौकशी होणार आहे? बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्यांनी चौकशी झाली पाहिजे ना. इथलेच लोक माझ्याकडे चौकशी येतात, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही जो पैशांचा आरोप करता ना, हो. त्यावर पोलिसांकडून खुलासा असा येतोय की काल काही रेड मारून वगैरे असं धरलेलं नाही. 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओनुसार त्या लोकांना बोलवून घेऊन मग त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. ऑन द स्पॉट कुठली रक्कम किंवा पैसे असे काही मिळाले. खोटं बोलतात पोलीस. ज्या लोकांना शाई लावायला बोलवलं त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले. त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली. आमचे लोक त्यांच्यासोबत होते. आमचे तिथले उमेदवार राजू शिंदे सोबत होते. आमचे तिथले माजी महापौर त्र्यंबकराव तुपे सोबत गेले होते. पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल. पोलिसांचा सुमोठो गुन्हा नाही. ही कालची घटना आहे. काल या संबंधित लोकांना पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी तक्रार केली तो सुजान मतदार होता. त्याला अशा पद्धतीने शाई लावायला बोलल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन ही गोष्ट सांगितली आणि मग तक्रार झाली. पोलीस खोटं सांगतात. 4 दिवसापूर्वी सोडून मी हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवलेला आहे. कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यानंतर आज संजय शिरसाट, जयंत पाटील यांची भेटी घेतली. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. बेगडी प्रेम संजय शिरसाट्याने किती दाखवलं तरी जनता चांगल्या पद्धतीनं धडा, ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंना उतारून पातारून यांचं फार हिंदू जनजागरण सभा चालू आहे. लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. कामं काय केली दाखवा ना. मग मनोज जरांगे यांविषयी काहीतरी बोलणं, दुसऱ्या जातीविषयी बोलणं, आरक्षणाविषयी बोलणं. मला असं वाटतं एखाद्या महाराजाला बघून स्वतः बोला ना. दम असेल तर एखाद्या महाराजाला का पुढे करता? अशा भेटी घेऊन मला वाटतं मनोज जरांगे हुशार आहे. त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. परंतु ते नुसते मनोज जरांगेच्या विषयी नाही बोलले, सगळ्या जाती धर्माविषयी बोलले ते कालीचरण महाराज. तुमच्या या रात्रीच्या प्रकाराशिवाय जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराला सुद्धा मारण्यात आलेला आहे. हो. एक घटना आहे. अनिल देशमुखांनाही हल्ला झालेला आहे. हा. त्याच्यानंतर दुसरं एक आहेत धामणगावच्या भाजप आमदार प्रताप आडसर त्यांच्या बहिणीवरती हल्ला झालेला आहे. असे 4-5 हल्ल्याचे प्रकार घडले. नाही, हे चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. निवडणूक आम्ही लढलो कित्येक वेळेस. लढणारे एकमेकांविरोधात लढणारे उमेदवार आम्ही संध्याकाळी एकत्र जेवण केल्याच्या घटना मागच्या काळात घडलेल्या आहे. पण आता अशा पद्धतीनं हल्ले होणं, तेही जीवितावर हल्ले होणं, ते काही शाब्दिक हल्ले एकमेकावर होणं विचाराचे, याला काही हरकत असायचं काही कारण नाही. परंतु असे शारीरिक हल्ले होणं कोणावरही, अनिल देशमुखावर आला, जे राज्याचे गृहमंत्री झाले, हे तर भयानक आहे. संभाजीनगरात आमचा एक सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य राहिला आहे. भारतीय जनता पार्टीचा आहे, अपक्ष आहे तो उभा. आता कोणी केले असेल अशा लोकांवर तुम्हीच विचार करा. मी कोणावर आरोप केला तर पुन्हा आरोप केला असं होईल. परंतु अशा लोकांवर हल्ले होतात. राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या माणसावर हल्ले होतो. इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता, आता अपक्ष उभा आहे. आता भाजपचा होता आणि अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला. चौकशी